हे ओम किंवा ओम जो आहे तो कुठून आलाय? म्हणजे एक्झॅक्टली ओमची जी सुरुवात आहे ना, की बघा आपलं आधुनिक सायन्स जे हं, आहे 21st सेंचुरीचं ॲडव्हान्स सायन्स आणि आपलं हजारो लाखो वर्षांपूर्वीचं आध्यात्मिक सायन्स, हं, या दोघांची जर सांगड घालणारं जर कुठलं एक जर सूत्र असेल ना, तर ते हं. म्हणजे ओमकार आहे. ठीक आहे. तर ओम किंवा ओम म्हणजे ओम. ओएम किंवा ओम हे दोन्ही गोष्टी काय आहे ते आपण हं, ठरवूया. परंतु जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हं, सृष्टी नव्हती आणि हं, काहीही नव्हतं, तेव्हा भगवंतानी संकल्प केला, की हं, "एको होम बहुश्याम" म्हणजे हं, भगवंताच्या मनामध्ये त्याने ज्या क्षणी संकल्प केला, की मी एक आहे, मी अनेक व्हावं. तर त्या संकल्पाच्या घेतल्या क्षणी एक प्रचंड मोठा महास्फोट झाला. स्फोट हं, म्हणजे प्रचंड मोठा, अतिप्रचंड स्फोट झाला. त्या स्फोटातून वेगवेगळ्या अणुरेणू मधून वेगवेगळे प्लॅनेट्स आणि या सगळ्या गोष्टी हळू-हळू करून तयार झाल्यात आणि 5 एलिमेंट्स. परंतु कुठलाही स्फोट झाल्यानंतर एखादी वस्तू जरी पडली तर एक आवाज येतो. ठीक आहे. हं, तर जेव्हा भगवंतानी हा संकल्प केला, तेव्हा जो नाद निर्माण झाला, हं. तो म्हणजे ओमकार. ओके. त्यालाच आताच्या आधुनिक सायन्समध्ये बिग बँग थिअरी म्हणतात. हं. दॅट बिग बँग थिअरी आणि हा जो स्फोट आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर ओके. त्याच्यातून ओमकाराची निर्मिती झाली. तो जो साउंड आहे त्याला प्रिमॉड्युलर साउंड म्हणतात. आदिनाद, नाद ब्रह्म किंवा प्रणवनाद